हॅलो फ्रेंड्स, सर्वांना नमस्कार. ॲडव्हान्स MPCमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मी प्रमोद वडवकर आपल्यासाठी घेऊन आलो आहे एक नवीन आगळी वेगळी सिरीज. आणि ती सिरीज अशी असणार आहे की त्यामध्ये लॉजिक्स असतील, प्रिवियस इयर क्वेश्चन्स असतील, नक्की त्याचं ॲनालिसिस आणि त्यावर कसे प्रश्न आले असतील, आणि सोर्स, प्रश्नांचा सोर्स नक्की कसा असतो आणि प्रश्न कुठून येतात. तर हे 3 घटक आपण कन्सिडर करून आज बोलणार आहोत. ते म्हणजे STI मेन्स पेपर 2 त्यातील इकॉनॉमिक्स या घटकावर. कारण इकॉनॉमिक्स हा कोर चॅप्टर आहे STI मेन्ससाठी, आणि त्याचे जवळपास 52 ते 55, आपण रफली म्हणलं तर 55 ॲव्हरेज 55 प्रश्न येतात. कितीपैकी? 100 पैकी. आणि मित्रांनो, आता बघा, इथून पुढे होणाऱ्या मेन्स एक्झामचं पॅटर्न बदलला आहे आयोगाने. पूर्वी कसं असायचं की 100 प्रश्न आणि त्याचे मार्क पण 100 होते. तर आता 100 प्रश्नच असणार आहेत, पण मार्क्स असणार आहेत 200. म्हणजे टोटल STIची जी मुख्य परीक्षा आहे तर ती होणार आहे 400 मार्क्सची. कारण 2 पेपर असणार आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. तर ह्या पेपर 2 मधला महत्त्वाचा घटक म्हणजे इकॉनॉमिक्स. आणि इकॉनॉमिक्सवर जर 55 प्रश्न येत असतील तर बघा, विचारात घ्या की 55 गुणिले 2, तर याचे मार्क्स होतात 110 मार्क. हे 400 पैकी आहेत. तर ह्या घटकाचं वेटेज किती महत्त्वाचं आहे ते बघा. आणि या घटकावरच तुमचं रिझल्ट जो आहे तो ठरेल. तर चला आपण लॉजिक मॅजिक म्हणजेच लॉजिकने सुरुवात करू, प्लस सोर्सेसने बघूया प्रश्न कसे येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर्स. नक्की प्रिवियस इयरच्या क्वेश्चनचं तुम्ही ॲनालिसिस कसं करताय आणि त्याचं रिफ्लेक्शन पुढच्या एक्झाममध्ये कसं होतं हे आपण आता प्रश्नानुसार पाहणार आहोत. तर प्रश्न बघा, 21 नंबरचा प्रश्न होता 2019च्या पेपरमध्ये. सेट एमध्ये 21पासून पुढे इकॉनॉमिक्सचे प्रश्न होते. तर आपण 1 बाय 1 बघू. पहिलाच प्रश्न आहे बघा, आणि हा प्रश्न खूप सोपा आहे. ॲक्च्युली हा प्रश्न कोणाचाच चुकवायला नको, हा खूप बेसिक आहे. की भारत सरकारने मार्च 1950मध्ये नियोजन आयोगाची, प्लॅनिंग कमिशनची स्थापना डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली केली. याचं उत्तर आपल्या सर्वांना माहिती आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. हा खूप बेसिक प्रश्न आहे. इवन हा प्रश्न इकॉनॉमिक्स पॉलिटीमध्ये पण येतो, तर हे लक्षात घ्या. चला आपण आता पुढचा प्रश्न बघू. पुढचा आहे प्रश्न 22 नंबरचा. तर या प्रश्नांमध्ये मित्रांनो बघा, आता हा प्रश्न बघता म्हणजे आपण आधी वाचूया. तर प्रश्न वाचताना काय आहे की आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक कोणते? विकास कोणता आहे? आर्थिक विकास. आणि निर्देशक कोणते? सामाजिक. हे प्रश्न वाचताना तुम्ही खूप क्युरियस वाचायचे. म्हणजे तुमचा जर प्रश्न व्यवस्थित वाचण्यात आला आणि तुम्हाला प्रश्न समजला की तुमचं उत्तर इथं फिक्स झालं आहे, हे तेवढंच खरं आहे. तर बघा, आता आपल्याला आर्थिक विकासाचे सामाजिक निर्देशक विचारलेत, तर डायरेक्टली इथं इलिमिनेशनने करायचं. तुम्हाला लॉजिकवर प्रश्न सोडवायचे. आता बघा, शिक्षण हे काय आर्थिक घटक नाही आहे. बी बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ, म्हणजेच इथं काय म्हणायचं आहे, GDP मधील वाढ म्हणायचे. तर GDP मधली वाढ काय आहे? हा कुठला घटक आहे? आपण टोटली याला आर्थिक निर्देशक म्हणतो. की भारताची आर्थिक स्थिती ही GDP मधून दिसते ना, नक्की काय आहे ती. तर मग हा आर्थिक निकष आहे, तर तो सामाजिक कसा होईल? नाही होणार तो सामाजिक. म्हणून हा ब कुठे कुठे बघा, 2मध्ये हा ऑप्शन गेला, 1मध्ये हा ऑप्शन पण गेला, आणि 4मध्ये वरीलपैकी सर्व म्हणून इथे पण ब येते. म्हणजे हा ऑप्शन पण गेला. डायरेक्ट तुमचं उत्तर आलं 3 नंबर. हे बाकीचे घटक तुम्हाला बघायची पण गरज नाही. तर तुमचं उत्तर आलं 3 नंबर ऑप्शन, शिक्षण, अन्न आणि स्वच्छता. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे की अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, नागालँड, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश ही राज्ये मानवी विकास निर्देशांक SDI श्रेणीमध्ये येतात. म्हणजे कोणत्या श्रेणीमध्ये येतात असं डिरेक्टली विचारलं. आता इथे एक थोडीशी अडचण अशी आहे की आयोगाने आपल्याला इथं कोणतं वर्ष हे विचारलं नाही आहे, की म्हणजे कोणत्या वर्षात ह्या राज्यांचा कुठली श्रेणी आहे असं विचारलं नाही आहे. तर इथे थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. पण अशा वेळेस मित्रांनो आपल्याला वापरायचं आहे लॉजिक. आता ते लॉजिक कसं वापरायचं आहे बघा. याच्यामध्ये 2 वेगळी राज्य आहेत. जसं की महाराष्ट्राची डेव्हलपमेंट खूप चांगली आहे, सेम टाईम UPची पण डेव्हलपमेंट बऱ्यापैकी म्हणजे खूपच कमी आहे तुलनेने बघितलं तर. मग आता आपल्या लॉजिकने प्रश्न नक्की कसा सोडवायचा आहे? तर बघा,
तटस्थ म्हणजे काय असतं, हा ऑप्शन बघितला की एखाद्या याची ग्रोथ होतच नाही, ती आहे एवढीच राहते. म्हणजे एखाद्या वर्षी एवढी ग्रोथ आहे तर दुसऱ्या वर्षी ती पण सेम राहते, त्याच्यात काहीच फरक होत नाही. तर मग हा ऑप्शन नाही, कारण आपला महाराष्ट्र ऑलरेडी हा ग्रो होतो, डेव्हलप होतो डे बाय डे. HDIमध्ये असेल तर तो हा ऑप्शन डायरेक्टली एलिमेंट होतो. 3 नंबर ऑप्शन बघा, हा न्यून म्हणजेच काय की मिनिमम, म्हणजे खूप कमी. जर समजा एखाद्या वर्षी एक 10% वाढ झाली असेल तर पुढच्या वर्षी कदाचित 11% किंवा 12% होईल, म्हणजे ही खूप न्यून झाली गोष्ट. तर हा ऑप्शन तर गेला आहे आपला. हा ऑप्शन पण तेवढासा योग्य, म्हणजे तिथे ॲप्रोप्रिएट बसत नाही. आता राहिले 2 ऑप्शन, 1 आणि 2मध्ये. तर 2मध्ये बघा, आता ह्याच्यात ॲप्रोप्रिएट अजून कोणता असू शकतो. तर समजा आपण आता उच्च निवडलं, तर हे उच्च डायरेक्टली अप्लाय UPला होईल का? UPची उच्च वाढ होते का? आपण बाकीचे इतर रिपोर्ट्स वाचत असतो किंवा ओव्हरऑल इकॉनॉमीमध्ये किंवा बाकीच्या पॉलिटिकल डेव्हलपमेंट असतील, इतर डेव्हलपमेंट, तर तिथे UPची तेवढी डेव्हलपमेंट नाही आहे. आणि आपल्याला माहिती आहे की केरळा स्टेट हे सर्वात टॉपला आहे HDIमध्ये आणि इतर काही राज्य. तर उच्चमध्ये UP, अरुणाचल आणि नागालँड ह्या राज्यांचं येण्याचं तेवढं त्यांचा क्रायटेरियामध्ये ते बसत नाही. म्हणून लॉजिकने हा ऑप्शन पण आपला जातो. 3 नंबर पण आपण घालवला आहे, 4 नंबर पण गेला, उरतो ऑप्शन 2. आणि त्याचं उत्तर तेच आहे की मध्यम श्रेणीमध्ये ही राज्ये येतात सर्व. तर लॉजिकने मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न सोडवता येईल. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया. तो आहे 25 नंबरचा. त्या प्रश्नात काय विचारले की आर्थिक विषमता कमी करण्याच्या उद्दिष्टाला भारतीय नियोजनामध्ये डॅश डॅश स्थान देण्यात आले. आता आर्थिक विषमता आहे आणि त्याला काय की भारतीय म्हणजे आपलं प्लॅनिंग ज्या होत्या सर्व पंचवार्षिक योजना, तर त्याच्यात नक्की कुठे स्थान दिलं आहे की आर्थिक विषमता कमी करण्यासाठी? उच्च दिलं आहे का, न्यून दिलं आहे की शून्य दिलं आहे की तटस्थ दिलं आहे? तर बघा, कुठलंच देश त्यांच्या प्लॅनिंगमध्ये जेव्हा प्लॅनिंग करत असतं तर शून्य स्थान कधीच नसतं, हे लक्षात घ्या. आणि इवन तटस्थ पण नसतं, की म्हणजे तटस्थ अशी सिच्युएशन असते की तिथे काहीच करायचं नाही. पण तरी पण आपल्याला याचा सोर्स सापडतो प्रिव्हियस इयरच्या प्रश्नामध्ये. आणि तो प्रश्न एकदा आपण बघून घेऊया. हा प्रश्न HDI मेन्स 2017चा आहे. प्रश्न काय म्हणतो की जरी रोजगार निर्मिती हे आर्थिक नियोजनाचे एक उद्दिष्ट असले तरी त्याला उच्च प्राथमिकता देण्यात आली नाही. याचा अर्थ काय की थोडी कमी प्राथमिकता देण्यात आली, उच्च दिली नाही. रोजगार निर्मितीने काय होतं, आर्थिक विषमता कमी होईल ना, कारण ज्या लोकांकडे पैसा नाही त्यांच्याकडे पैसा येईल आणि त्यामुळेच त्यांची आर्थिक कंडिशन सुधारेल, ते वरती जातील थोडे. म्हणून याचा अर्थ उच्च प्राथमिकता जरी दिली नाही तरी काहीतरी दिली आहे थोडीशी. आणि काहीतरी दिली आहे म्हणून काय आहे की इथं हा शून्य ऑप्शन पण त्यामुळे जातो, तटस्थ पण जातो आणि उच्च दिलीच नाही आहे, कारण आर्थिक विषमता कमी करण्यासाठी नियोजनामध्ये कोणतं स्थान देणार आहे, तर ते आहे न्यून म्हणजेच काय, थोडंसं कमी, मिनिमम, पण काहीतरी दिलं आहे, हे स्थान दिले. आणि हा प्रश्न आपल्याला लॉजिक प्लस प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन यावर सुटतो, हे लक्षात घ्या मित्रांनो. चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 26 नंबरचा. त्या प्रश्नात काय म्हटले की 9व्या पंचवार्षिक योजनेनुसार GDP वाढीच्या दराचा इष्टांक डॅश डॅश होता. इष्टांक म्हणजे काय, किंवा GDP वाढी दराचा इष्टांक की टार्गेट ऑफ GDP ग्रोथ, टार्गेट किती होतं हे विचारलं डायरेक्टली आपल्याला 9व्या पंचवार्षिक योजनेचं. तर याचं डायरेक्टली उत्तर आपल्याला PSI मुख्य परीक्षा 2012च्या प्रश्नात सापडतं. बघा, पेपर आहे आपला 2019चा HDI मेन्सचा, आणि त्या प्रश्नाची लिंक कुठे सापडते आपल्याला 2012च्या पेपरमध्ये. आणि त्या प्रश्नामध्ये डायरेक्टली काय दिले बघा, पंचवार्षिक योजना दिल्या जोड्या लावायसाठी, GDP वाढीचे लक्ष दिलं आहे आणि प्रत्यक्षात वाढ किती झाली हे दिले. तर बघा, याचं उत्तर आता डायरेक्टली मी इथे मार्क केलेलं आहे 4 नंबरचं. तर आता 9वी योजना बघा इथे 2 नंबर, तर 2 नंबरला D ऑप्शन येतो. मग 9वी योजना D, तर टार्गेट किती आहे 6.5. हे बघा, वाढीचे लक्ष 6.5. आणि आपला प्रश्न काय की 9 प्लॅनचे टार्गेट GDP किती आहे 6.5, आणि हेच उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 2 हे आपलं डायरेक्टली उत्तर आपल्याला या प्रश्नावरून मिळतं. एवढं सोपं आहे. इथे मागे मित्रांनो एक प्रश्न आपला स्किप झाला आहे, तो म्हणजे 24 नंबरचा. तर 24 नंबरचा प्रश्न हा डायरेक्टली म्हणजे पॉलिटिक्ससारखाच होता, तो इकॉनॉमीला रिलेट होता, तर म्हणून मी घेतला नाही इथे. तर तो तुम्ही मेन पेपरमध्ये बघून घ्या.
पुढचा प्रश्न बघा आता. इथे आपण 26 नंबर पाहिला, आता 27 नंबर बघूया. तर 27 नंबरचा प्रश्न हा थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे आणि इथे कसं विचारते आता प्रश्न समजून घेऊया. बघा, खालीलपैकी कोणती किंवा कोणते विधाने बरोबर आहेत. तर 3 विधाने दिलेत आपल्याला आणि बरोबर विचारले. तर पहिलं विधान बघा, आर्थिक नियोजनाच्या 63 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ दरवर्षी विचारले 4.7% या दराने झाल्याचे आढळते. म्हणजे एकूण 63 वर्षाच्या कालावधीत दरवर्षी ही वाढ किती होते? 4.7%, असं प्रश्नामध्ये विधानात विचारले. तर ॲक्च्युली अशा प्रश्नांचं उत्तर शोधणं थोडंसं अवघड जातं, कारण बऱ्याचशा बुक्समध्ये असेल किंवा आपण जे इतर सोर्सेस वाचतो तर तिथे तसं उत्तर सापडत नाही आपल्याला किंवा तसा डेटा सापडत नाही. सेम पुढच्या विधानात पण त्यांनी काय विचारलं की पहिल्या 3 दशकात उत्पन्न वाढीचा दर दरवर्षी 3%पेक्षा कमी राहील. ॲक्च्युली राहील आहे असा शब्द पाहिजे होता, आयोग कधी कधी चुका करतं इथे. तर हे सेम 3 दशकाचं विचारलं आहे आणि इथे अगेन 63 वर्षाच्या नियोजन काळात भारताचे दरडोई उत्पन्न विचारले आणि इथे राष्ट्रीय उत्पन्न विचारले. तर हे दरडोई उत्पन्न पण किती दरवर्षीचं विचारले त्यांनी, की ॲव्हरेज सरासरी अशी येते की 4.8% अशी वाढली, असं त्यांचं म्हणणं आहे. तर ओव्हरऑल याच्याबद्दल सोर्स आपल्याला कुठेच मिळत नाही. ॲक्च्युली हा प्रश्नाची डिफिकल्टी लेवल बघितली तर ती सर्वात जास्त आहे, प्लस आहे. तर मग अशा प्रश्नांचं अभ्यास करताना आपल्याला थोडासा एक ॲनालिटिकल बेस करावा लागतो. जसं की आपण प्रत्येक पंचवार्षिक योजना अभ्यासतो. प्रत्येक पंचवार्षिकच्या योजनेच्या शेवटी आपल्याला त्या योजनेचे फलित किंवा त्याचं जे काही आउटकम असतं ते दिलेलं असतं. मग प्रत्येक योजनेचा आपण अंदाज लक्षात घेतला तर ते थोडासा अंदाजा मिळू शकतो, पण एक्झॅक्ट उत्तर मिळेलच याची शक्यता नाही आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर क नंबरचं विधान हे चुकीचं आहे, असं आयोगाच्या फायनल कीनुसार उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, 28 नंबरचा. 11 ऑक्टोबर 2014 रोजी संसद आदर्श ग्राम योजना डॅश उद्दिष्टांसह सुरू करण्यात आली. तर हा क्लिअरली 1 लाईनर प्रश्न आहे, तर डायरेक्टली उद्दिष्ट विचारले. तत्पूर्वी बघा, आता ही योजना किती महत्त्वाची, संसद आदर्श ग्राम योजना जी आपल्याला 2019च्या पेपरमध्ये विचारली आहे, ती डायरेक्टली STI मेन्स 2014ला विचारली होती. पण त्याच्यात काय विचारलं होतं की संसद आदर्श ग्राम योजनेचा आरंभ डॅश यांच्या जन्मदिनानिमित्त 11 ऑक्टोबर 2014 रोजी करण्यात आला आणि त्यांचं नाव आहे जयप्रकाश नारायण. यांच्या जन्मदिनानिमित्त ही योजना सुरू केली. म्हणजे 2014लाच आपल्याला कळलं की ही योजना आली. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं ॲनालिसिस केलं की ही योजना तुमच्यासमोर आली की या योजनेबद्दलचं तुम्हाला माहीत करून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे. तर बघा, आणि सेम प्रश्न किंवा त्या टाईपचा प्रश्न की खालीलपैकी कोणते संसद आदर्श ग्राम योजनेचे ठळक वैशिष्ट्य नाही विचारले, कोणतं वैशिष्ट्य नाही आहे. तर पायाभूत सुविधा केंद्रित योजना आहे असं हे उद्दिष्ट नाही आहे. म्हणजे याच्यात फक्त पायाभूत सुविधा केंद्रित आहेत असं नाही, पायाभूत सुविधा येतील पण ती केंद्रित नाही, सेंट्रिक म्हणतो ना, की सेंटरला ही गोष्ट आहे महत्त्वाची आणि मग बाकीच्या अशा बाजूला असतील. तर पायाभूत सुविधा हे सेंट्रिक नव्हतं त्या योजनेचं उद्दिष्ट, आणि त्या योजनेचं सेंट्रिक उद्दिष्ट काय होतं महत्त्वाचं ते म्हणजे बघा, आपल्याला इथे पण ऑप्शन मधून गोष्टी मिळतील, जसं की गावांचा विकास करणे, जनसामुदायिक भागीदारी असेल आणि वैयक्तिक विकास, सामाजिक सुरक्षितता ही अंगे, ही वैशिष्ट्ये आहेत त्यांची. आणि कोणतं नाही आहे विचार, त्यामुळे हे नाही आहे. तर हे 3 वैशिष्ट्ये जर बघितली तर आपल्याला डायरेक्टली उत्तर मिळतं इथे या प्रश्नाचं. स्वास्थ्य, स्वच्छता, हरितता आणि सौहार्दपूर्णता यांचे केंद्र. म्हणजे या सर्व गोष्टी एकत्रित करणं. निर्यात आयात यांचा संबंध येत नाही आणि विदेशी विनिमय पण संबंध येत नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोपाच गेला असेल कारण त्या प्रश्न अवघड नव्हता, परंतु प्रिव्हियस इयरच्या अशा प्रश्नांमधून आपल्याला त्याचे सोर्स टॅप करता येतात आणि तो प्रश्न अजून सोडवायला सोपं जाऊ शकतो. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया, 29 नंबरचा. तो आहे की अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास जाती, ॲक्च्युली तर मागास झाले किंवा मागास पाहिजे हे, आणि अल्पसंख्याक संबंधित मुलींसाठी म्हटलं इथं, प्राथमिक स्तरावर निवासी शाळा प्रदान करणारी योजना कोणती. प्रश्न नीट बघा, हे समाज घटक दिले आहेत, मुलींसाठी आहे आणि प्राथमिक स्तर आहे, निवासी शाळा आहे, तर त्याची योजना कोणती. तर बघा, साक्षर भारत म्हणजे काय आहे,
साक्षर भारतमध्ये निवासीचा कुठला हे नाही, तुम्ही जर योजना वाचल्या असतील तर तो क्लिअरली इलिमेंट होतो ऑप्शन. तर नक्की साक्षर भारतमध्ये शिक्षणाच्या संबंधित आहे, पण निवासीच्या बाबतीत कुठली त्यात तरतूद नाही आहे, त्यामुळे तो ऑप्शन जातो. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा या नावातच हा ऑप्शन इलिमेंट होतो. आपल्याला इथं प्राथमिक स्तरावर दिलं आहे, म्हणजे प्राथमिक स्तरावर सुरुवातीला नक्की काय काय प्रोव्हिजन्स असतील असं विचारलं, तर हे 2 ऑप्शन गेले. आता राहतात 2 ऑप्शन, मुलींच्या शिक्षणासाठी राष्ट्रीय कार्यक्रम आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय. तर याचा सोर्स तुम्ही जर वाचत असाल, देसले सरांचं पार्ट टू हे पुस्तक, आणि त्याच्यात महिला असतील, मुली असतील किंवा इतर घटक असतील, आरोग्य, शिक्षण, रुरल डेव्हलपमेंट याच्या संबंधित सर्व काही योजना आहेत. आणि ही योजना डिरेक्टली इथं दिली आहे, कस्तुरबा गांधी बालिका योजना. आणि यात काय म्हटले बघा, की अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास, अल्पसंख्याक गटातील मुलींसाठी उच्च प्राथमिक शिक्षणाची सोय असणारी विद्यालये उभारली जातील. आणि ही विद्यालये कशी असतील? विद्यालय निवासी असतील. हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. यावरून तुमचा ह्या प्रश्नाचं उत्तर डिरेक्टली ऑप्शन नंबर 4 हे येतं. चला आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 30 नंबरचा. आणि या प्रश्नामध्ये बघा, या प्रश्नात विचारले 1999-2000 या सालामध्ये कोणत्या राज्यात दारिद्र्याचे प्रमाण सर्वाधिक होते. ॲक्च्युली हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, आणि त्यांनी वर्ष बघा ना, 1999 ते 2000 विचारले, म्हणजे टोटली हे डायरेक्टली 20 वर्ष मागे जाऊन यांनी प्रश्न विचारला आहे. तर ऑब्विसली इथं आपल्याला एक 2 ऑप्शन तर आपले लगेच एलिमेंट होतात, ते म्हणजे महाराष्ट्र नसणारच आहे, कारण महाराष्ट्र आपलं प्रगत राज्य आहे. त्रिपुरा तुलनेने दारिद्र्याच्या बाबतीत बघितलं तर बिहार आणि ओरिसा यांच्या कधी वर नसतं, म्हणजे याच्यात दारिद्र्य जास्त नाही आहे या 2 राज्यांपेक्षा. हे आत्ताच्या पण तुम्ही जे आकडेवारी आहे त्यावरून तुम्हाला एक अंदाज येईल. तर हा तो प्रश्न बिहार आणि ओरिसा यामधला. तर इथे थोडंसं बाकी अभ्यास किंवा त्या वर्षीच्या ज्या काही पंचवार्षिक योजना असतील तेव्हाचे जे आकडेवारी असतील ते थोडंसं मिळतं, पण याचा डायरेक्टली सोर्स आपल्या प्रिव्हियस इयर किंवा लॉजिक इथे लावता येत नाही, पण एक अंदाज घेऊ शकतो आपण आपल्या अभ्यासामध्ये. इथे एक थोडीशी मर्यादा येते. तर याचं उत्तर आहे ओरिसा, 4 नंबरचा ऑप्शन 30चा. चला आपण आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 31 नंबरचा. प्रश्नात काय म्हटलं आहे की ऊर्जेचे पारंपरिक स्रोत कोणते आहेत. पारंपरिक विचारले. पारंपरिक स्रोतांमध्ये बघा आता ऑप्शन आपल्याला काय दिले, जलविद्युत, तेल व वायू, सौर ऊर्जा आणि वायू ऊर्जा. तर पारंपरिक विचारले. आणि वन सेवा मुख्य परीक्षा 2017ला प्रश्न काय विचारला होता की अपारंपरिक स्रोत कोणते, म्हणजे याच्या अपोजिट. तर याचं उत्तर काय बघा, अपारंपरिकवाले पर्याय क्रमांक 3 अ ब क, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, बायोगॅस आणि खनिज तेल. तर खनिज तेल हे कोणतं येईल, पारंपरिक येईल. आणि उरलेले 3 कोणते आहेत, अपारंपरिक. तर मग आपल्यात खनिज तेल बघा कुठे आहे, तेल व वायू आहे, मग हे पारंपरिकमध्ये येईल, नक्कीच येईल. मग ब ऑप्शन कुठे बघा, 2 आणि 3 मध्ये. 4 नंबर आणि 1 नंबर ऑप्शन गेला. आता दुसरा बघा, आता सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा हे अपारंपरिक आहेत, म्हणजे इथं वायू ऊर्जाच काय, पवन ऊर्जा आहे. तर हा ड ऑप्शन येईल का, तो ऑलरेडी गेला इथे. आणि सौर ऊर्जा आपला तो पण गेला आहे, तर हा तो जलविद्युत. नक्की ब ऑप्शन का अ ब, म्हणजे हे पर्याय क्रमांक 2 की 3 इथे प्रश्न येतो. तर त्याचं उत्तर तुम्हाला डिरेक्टली देता येईल लॉजिकवर. आपण ऑप्शन ऑलरेडी 1 घालवला आहे, 4 घालवला आहे, आणि यापैकी ब आपलं शुअर आहे. तर जलविद्युत ऊर्जा बघा आपण पूर्वीपासून वापरत आलो आहोत. पारंपरिक म्हणजेच काय, परंपरेने तुम्ही चालत आलेली, परंपरेने वापरत आलेली ऊर्जा. जलविद्युत असं नाही ना की आता गेले काहीतरी 10, 15, 20 वर्षातच तुम्ही वापरायला लागला. जसं की सौर ऊर्जाचं आहे, सौर ऊर्जा आपण आधी वापरतच नव्हतो त्यावेळी तुम्ही. आत्ता पवनचक्क्या ने पवन ऊर्जा वापरतो, सौर ऊर्जेने सोल पॅनल वगैरे. तर हे आजकालचं डेव्हलपमेंटचा भाग आहे तो, त्यामुळे ते अपारंपरिक आहेत. आणि पारंपरिक म्हणजे जे गोष्टी आपल्याकडे आधी अवेलेबल होत्या ते परंपरेने आपण वापरत आलो त्या. तर याचं उत्तर त्यामुळे येतं पर्याय क्रमांक 3. बघा आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. आणि हा प्रश्न आहे थोडीशी आकडेवारी बेस आहे. तर आपल्याला डायरेक्ट विधाने विचारलीत आणि कोणतं बरोबर आहे हे विचारले. तर पहिलं विधान वाचूया.
बघा 2006मध्ये भारतीय पायाभूत सुविधा वित्तीय कंपनी मर्यादित म्हणजे IIFCLची स्थापना झाली, असं प्लेन स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट काय की भारतीय पायाभूत वित्तीय सुविधा म्हणजे हीच कंपनी IIFCL कडून पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी अल्पकालीन कमी मुदतीचा वित्त पुरवठा केला जातो. अल्पकालीन आणि कमी वित्तीय मुदत म्हणजे एकतर कमी कालावधीसाठी आणि वित्तीय पुरवठा पण कमी केला जातो, असं ते स्टेटमेंट आहे. 3 नंबरचं स्टेटमेंट बघा, डिसेंबर 2007मध्ये या म्हणजे भारतीय पायाभूत सुविधा प्रकल्प विकास निधीची सुरुवात केली. भारतीय पायाभूत सुविधा प्रकल्प विकास निधीची सुरुवात केली आहे असं म्हटलं आहे तिथे. तर बघा आता ऑप्शन आपण बघूया. तर इथे तुम्हाला लॉजिकनेच हा प्रश्न सुटला पाहिजे. याचा सोर्स पण आपल्याकडे आहे, आपण इथे घेऊयाच, बघूया त्याचा. पण लॉजिक कसं तुमचं लागतं इथं त्यावर आपण काम करणार आहोत. तर लॉजिक बघा, इथे काय म्हटलं की पायाभूत सुविधा काय असतात? आरोग्य असतं, शिक्षण असतं, दळणवळण असते किंवा इतर गोष्टी असतील, टेलिकम्युनिकेशन वगैरे. तर त्या पायाभूत सुविधा, मग त्यासाठी आता बघा ना, आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल किंवा शिक्षण व्यवस्था सुधारायची असेल तर मग अल्पकालीन कमी कालावधीत 1-2 वर्षांसाठी वित्त पुरवठा करून जमेल का बरं? लगेच डेव्हलपमेंट होईल का? नाही होणार ना. आणि कमी पुरवठा करून पण जमणार नाही. म्हणजे हा ऑप्शन डायरेक्टली जातो आपला. जर ब ऑप्शन गेला तर बघा 1 नंबर पर्याय जातो, 2 नंबर जातो, 4 नंबर पण जातो. उत्तर काय राहतं? 3. डायरेक्टली तुम्ही लॉजिकने हा प्रश्न सोडू शकता. आता याचा सोर्स पण तुम्हाला सांगतो. देसले सरांच्या पार्ट 1मध्ये बघा दिलं आहे की IIFCL इंडिया कंपनीची स्थापना 2006मध्ये केली आणि ते काय करतं की दीर्घ मुदतीचे कर्ज देतं. क्लिअरली इथं दिलं आहे. मग तुमचं ऑप्शन डायरेक्टली म्हणजे उत्तर निघूनच जातं इथे. तर असं आहे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघा, अगेन लॉजिकच्या बेसवर आहे. प्रश्न काही महत्त्वाचं समजून घ्या की कोणत्या ऊर्जेचे नूतनीकरण करता येते, म्हणजे नवीन तयार करता येते ती ऊर्जा. तर कोणती ऊर्जा आहे? तर हे 4 ऑप्शन दिलेत आपल्याला. तर ऑप्शन 1 वाचा, व्यापारी ऊर्जा. बऱ्याच लोकांना आता व्यापारी ऊर्जा म्हणजे काय हा प्रश्न पडेल. अगेन बिगर व्यापारी ऊर्जा हा पण क्वेश्चन मार्क असेल आपल्यासमोर. तर बघूया आपण त्याचं उत्तर पण काढू. जळाऊ लाकूड आहे आणि पेट्रोलियम. तर नक्की याच्या कुठल्या ऊर्जेचं नूतनीकरण करता येते असं विचारलं आपल्याला. तर आता आपलं काम आहे लॉजिक. मला सांगा, पेट्रोल आपल्या जमिनीत गाडलेलं असतं, तर ते आपल्याला स्वतः नवीन निर्माण करता येतं का? नवीन आपण जमिनीतलं काढू शकतो, पण नवीन निर्माण करू शकतो का? त्या ऊर्जेचं नूतनीकरण ती शक्यता कमी. आजकाल प्लॅस्टिकपासून पेट्रोल वगैरे ह्या गोष्टी झाल्यात, पण तो एक वेगळा कन्सेप्ट आहे. इथं ब्रॉड लेवलला विचार करायचा. तर पेट्रोलियम नवीन निर्माण करता येत नाही, त्यामुळे हा ऑप्शन जिथे असेल तो ऑप्शन आपलं उत्तर नसणार आहे. पेट्रोलियम कुठे बघा, कुठे आहे? तर इथे वरीलपैकी सर्वमध्ये पेट्रोलियम येतं, त्यामुळे हा 4 नंबरचा पर्याय आपला जातो. आता बघा इतर पर्याय आपण बघूया. आता जळाऊ लाकूड, मला सांगा, आपण झाडे लावतो, झाडे मोठी होतात, मग त्याच्यापासून ही लाकूड आपण वापरू शकतो. अगेन आपण झाड लावू शकतो, झाडे येतात, ते लाकूड वापरू शकतो. म्हणजे लाकूड ऊर्जा जी जळाऊसाठी उपयुक्त लाकूड आहेत त्यांचं नूतनीकरण करता येते. झाड लावलं की ते लाकूड वापरासाठी होतं आहे ना. म्हणजे हा ऑप्शन लॉजिकने आपला बरोबर येतो. तर क नंबर कुठे बघा, आता ऑलरेडी आपण आता 4 नंबर कट केला होता, 2 नंबर कट केला होता आणि क इथे पण नाही आहे एकमध्ये, म्हणजे उरतो काय पर्याय? 3 नंबर. डायरेक्टली लॉजिकने उत्तर येतं. आता तुम्ही म्हणाल हे अ आणि ब मध्ये नक्की डिफरन्स काय किंवा काय असतं ते? तर आपल्या उत्तराच्या पर्यायामध्ये ब पण ऑप्शन आला आहे. तर मग ब काय आहे बघा एकदा. आता तुम्हाला व्यापारी ऊर्जेची कन्सेप्ट थोडीशी सांगतो. व्यापारी ऊर्जा म्हणजे अशी असते की ती ऊर्जा विकता येते. पॉवर ग्रीड असेल वगैरे या गोष्टींपासून ती ऊर्जा विकता येते. ज्या ऊर्जेची विक्री केली जाते, ज्याचा ट्रेड केला जातो कमर्शियल पर्पजसाठी, तर ती असते व्यापारी ऊर्जा. बिगर व्यापारी म्हणजे काय की तुम्ही घरगुती वापरासाठी एखादी तयार करता, समजा बायोगॅस असेल, तर बायोगॅस काय नवीन तयार करता येतो ना. त्याच्यासाठी जे लागणारे घटक आहेत, शेती असेल किंवा घरगुती वापरातून जो काही वेस्ट मटेरियल असतं ते तयार करता आणि त्याचं व्यापार होत नाही. बायोगॅसचा एक स्वतःच्या वापरासाठी आपण करतो, त्यामुळे ती असते बिगर व्यापारी. उत्तर येतं आपलं पर्याय क्रमांक 3. चला आता पुढचा प्रश्न बघूया. 34 नंबरचा प्रश्नामध्ये म्हटलं की विधाने दिलीत आणि आपल्याला चूक विचारली आता इथे.
मित्रांनो, कधी पण प्रश्न बघताना वाचताना प्रश्न आधी विधाने दिलेत का वन लाईनर बघायचं आणि प्रश्नात नक्की काय विचारले हे महत्त्वाचे. चूक विचारले की अचूक, बरोबर, अयोग्य असलेले, योग्य असलेले, नसलेले वगैरे हे पाहत चला. तुमचं प्रश्न सोडवण्याचं लॉजिक डेव्हलप होत चालेल. तर आता 3 विधानं दिलीत आपल्याला आणि 3 विधानं नक्की चूक कोणती तर आपल्याला बघायचे. तर आपण बघूया, विधान वाचूया एक एक. भारताच्या व्यापारामध्ये 59% वाटा आकारमानानुसार म्हणजे बाय व्हॉल्यूम म्हणायचे आणि 86% वाटा मूल्यानुसार. जर समजा टोटल व्यापाराचं मूल्य 100 रुपये असेल तर त्यातलं 86 रुपये हे जहाज मार्गाने होतं. थोडक्यात असं म्हणायचं. आपण उदाहरणार्थ बघूया. आणि ह्या 100 रुपयापैकी 59% म्हणजे 100 जी व्हॅल्यू असेल, समजा की आकारमान 100 असेल, हे 100 आकारमान, तर याच्यापैकी 59% वाटा जहाज मार्गाने होतो किंवा समुद्र मार्गाने होतो, असं एक स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट बघा. दूरसंचार क्षेत्राचे जाळे विस्ताराच्या संदर्भात सद्यस्थितीत चीन पाठोपाठ भारत दुसरा क्रमांक लागतो भारताचा. तर आता हे जे काय असेल करंट अफेअर किंवा सध्याच्या दळणवळण चॅप्टर वगैरे आहे तिथे आपल्याला मिळून जाईल. पण हा थोडासा कंपॅरिझनचा प्रश्न आहे, विधान आहे ते. आणि पुढचं बघा, क. दूरसंचार क्षेत्राला उत्तेजन देण्यासाठी भारत सरकारने 2012मध्ये राष्ट्रीय दूरसंचार धोरणाची घोषणा केली. तर हे विधान आता तुम्हाला जर तुमचा रेग्युलर अभ्यास असेल तर हे विधान लगेच पाहत असल्याने ते करेक्ट आहे असं बघून येतं. पण आता आपल्याला चूक ओळखायची आहे. आता चूक कोणतं नक्की? तर चूकसाठी बघा, आपल्याकडे आता एक सोर्स आहे, ते म्हणजे आहे की कोळंबे सरांचं पुस्तक इकॉनॉमिक्सचं. कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये जो दळणवळणाचा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये किंवा जहाज वाहतूक आणि बंदर याच्या अंडर जे दिलं आहे तिथे काय म्हटले की परकीय व्यापारापैकी आकारमानानुसार 95% कशाने होतो? जहाज वाहतूक किंवा बंदर आहे, समुद्र मार्गाने म्हणायचं इथे. आणि किमतीनुसार 68% म्हणजे बाय व्हॅल्यू म्हणायचं इथे. बाय व्हॅल्यू 68% आणि आकारमानानुसार 95%. तर आपल्या विधानात इथे काय दिले? आकारमानानुसार 59% आणि व्हॅल्यूनुसार इथे 86% दिलं, तर ते किती आहे? 68%. तर त्यामुळे हा ऑप्शन क्लिअरली चुकीचा आहे, 1 नंबरचा अ. मग अ कुठे आहे बघा? अ 2 ठिकाणी आहे, म्हणजे हे 2 ऑप्शन गेले डायरेक्टली, 2 आणि 4. मग उरतो अ, क आणि हे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे विधान बरोबर आहे. प्रत्येक जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना हे म्हणजे सोपं विधान आहे ते. तर मग आपलं उत्तर येतं चुकीचं विधान कोणतं आहे असं विचारलं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. सर्व जी उत्तरे आहेत ती मित्रांनो फायनल कीनुसार मी सांगतोय तुम्हाला आणि जे काही लॉजिक लागतं ते त्यानुसार आहे. तर बघा, आता पुढचा प्रश्न घेऊया आपण 35 नंबरचा. 35 नंबरच्या प्रश्नात काय विचारलं आहे की 1994च्या राष्ट्रीय टेलिकॉम धोरणाशी खालीलपैकी कोणत्या बाबी संबंधित आहेत? आता राष्ट्रीय टेलिकॉम धोरण आहे 1994चं. तर त्याच्यात विचारले की परकीय किंवा भारतीयांना गुंतवणूक खुली झाली, फक्त भारतीयांना गुंतवणूक खुली झाली, 96पर्यंत सर्व खेडे टेलिफोन सेवेशी जोडणे, ग्रामीण भागासाठी मोफत दूरध्वनी सेवा, अशी विधाने दिलीत आणि कशा संबंधित आहे असं आपल्याला विचारलं आहे. तर ह्या प्रश्नाचं अगेन लॉजिकने आपल्याला उत्तर काढता येतं. तरी पण आपण थोडंसं मागे जाऊन प्रिवियस इयरचा एक प्रश्न बघूया. तो आहे STIMS 2011चा आणि त्याच्यात काय म्हटलं की शहरी भागातील दर डॅश डॅश लोकसंख्येमागे एक PCU. ठीक आहे, हे राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 94चे एक उद्दिष्ट होते. म्हणजे 94चं धोरण इथे विचारले आणि त्याचं उद्दिष्ट काय की 500 लोकसंख्येमागे एक PCU द्यायचा असं उद्दिष्ट होतं. जर 1994 साली 500 लोकांसाठी एक PCU द्यायचा आहे असं उद्दिष्ट आहे कुठे? शहरी भागात. तर मला सांगा, शहरी भागात अशी अवस्था आहे तर ग्रामीण भागासाठी मोफत दूरध्वनी होईल का? शक्य आहे का 94च्या धोरणाने? आणि आपली त्यावेळेस डेव्हलपमेंट होती का 1994 साली? अजिबात नव्हती. मोफत दूरध्वनीचा विषयच नाही, विकत पैसे देऊन पण मिळत नव्हता दूरध्वनी. तर हा दूरध्वनी म्हणजे हा ऑप्शन ड येत नाही. आता ड कुठे? एकाच ऑप्शनमध्ये, तो गेला. आता आपण लॉजिक बघूया. अगेन 96पर्यंत सर्व खेडे टेलिफोनशी जोडणे. जर शहरात 500 लोकसंख्येमागे टेलिफोन देत आहेत तर खेड्यांमध्ये आजची पण अवस्था बघा ना, भरपूर खेड्यांमध्ये आज वीज पोचलेली नाही आहे अजून. तर टेलिफोन 96पर्यंत देणं शक्यच नव्हतं. म्हणजे बाय लॉजिक आपण जातोय, त्यामुळे हा ऑप्शन पण जातो 3 नंबरचा. आता उरतं फक्त अ आणि ब. तर अगेन लॉजिकने बघा,
आपलं 1991चं जेव्हा LPG धोरण आले होते तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी लिबरल केल्या होत्या, खूप सारे कायदे बदलले होते, भरपूर बाहेरच्या देशातल्या लोकांना आपलं भारतीय आर्थिक क्षेत्र खुलं केलं होतं, उद्योग क्षेत्र खुलं केलं होतं. आणि मग आता ते जर खुलं केलं असेल तर हा ऑप्शन ब ऑप्शन बघा ना, टोटली कॉन्ट्राडिक्टरी आहे. फक्त भारतीयांना गुंतवणूक खुली केली, भारतीयांकडे तेवढा पैसाच नव्हता, तर मग गुंतवणूकचा प्रश्नच येत नाही म्हणजे फक्त भारतीयांसाठी. म्हणजे अगेन ब ऑप्शन पण गेला. ऑलरेडी आपण 3 गेला, हा गेला, हा गेला आणि राहतो हा. आता दुसरं एक, तुम्ही फक्त ब जरी वाचलं आणि यावरून जरी लॉजिक काढलं की हे म्हणजे हा ऑप्शन टोटली रॉंग आहे, हे विधान टोटली रॉंग आहे, फक्त भारतीयांना शक्यच नाही हो ना, तरी पण तुमचा ब ऑप्शन जर इलिमिट केला तरी पण उत्तर येतं 1 नंबर ऑप्शन, आणि उत्तर तेच आहे आपलं. एवढं सोपं आहे मित्रांनो, लॉजिक लावायचं फक्त तुम्हाला, बस बाकी काहीच नाही करायचं आहे. आता हा प्रश्न बघा 36 नंबरचा. 36 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारतं की खालीलपैकी वाहतुकीचा कोणता प्रकार स्थूल घरगुती उत्पन्नात GDP शेकडा जास्त दर्शवतो, जास्त टक्केवारी दर्शवतो त्यांची. GDPमध्ये कुठल्या प्रकारची ही जी वाहतूक होती त्यात टक्केवारी कोणाची जास्त आहे असं डायरेक्टली विचारलं त्यांनी थोडक्यात. आता अगेन इथे एक प्रॉब्लेम आहे की आयोगाने आपल्याला इथं वर्ष दिलं नाही आहे की कोणत्या वर्षाचं नक्की सांगायचं, पण हरकत नाही. या प्रश्नाचं तरी आपल्याला थोडंसं, आता इथे लॉजिक डायरेक्टली लागत नाही बरं का, कारण कोणत्या घटकातून किती शेकडेवारी होते किंवा टक्के होतं हे बऱ्याचशा वेळेस आपल्या वाचनात तेवढे येत नाही. किंवा इकॉनॉमिक सर्वे असेल भारताचा किंवा महाराष्ट्राचा, आता महाराष्ट्राच्या इकॉनॉमिक सर्वेमध्ये येणार नाही, इथे आपल्याला GDP विचारलं आहे, म्हणजे भारताचाच GDP कन्सिडर करायचा इथे इंडियाचा. तर याचं ऑप्शन म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इथे थोडीशी मर्यादा येते उत्तर काढण्यासाठी आपल्याला. तर रस्ते वाहतुकीने शेकडेवारी रस्ते वाहतुकीची जास्त आहे GDPमध्ये. आता पुढचा प्रश्न बघा. अगेन हा थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. 36 नंबर. 2009-10 पर्यंत रेल्वे मार्गाची प्रगती किती किमी होती? अगेन हा प्रश्न 10 वर्ष मागे गेला आहे. नक्की 10 वर्ष मागे जाऊन विचारण्याचं कारण काय असेल? तर कारण एक थोडंसं आहे, पुढच्या प्रश्नामध्ये मी सांगतो ते. पण याची आकडेवारी आपल्याला डायरेक्टली कुठेही मिळत नाही, आणि ती किती होती किंवा रेल्वे मार्ग किती किलोमीटर झाला होता भारतामधला असं त्यांनी विचारलं आहे. तर याचं उत्तर आहे 4 नंबर पर्याय, 63,974 किमीचा रेल्वे मार्ग झाला होता आपला 2009 आणि 10 पर्यंत. तर बघा आता इथे त्या प्रश्नाचं थोडंसं लॉजिक सांगतो मी. 38 नंबरचा प्रश्न बघा. 2008-9 अगेन 8-9, 9-10 किंवा पाठीमागे 99-2000 अशा एक 10 वर्ष 20 वर्ष मागे जाऊन आयोग प्रश्न विचारते किंवा त्या वर्षांची आकडेवारी विचारते. तर हा प्रश्न सेम तसा आहे की 2008-9 या वर्षी पायाभूत सुविधेमध्ये थेट विदेशी गुंतवणूक प्रवाह डॅश डॅश इतका होता. आता ही कोटींमध्ये सगळी संख्या आहे आणि ती नक्की किती आहे किंवा कुठे वाचण्यात आली तर ते आपण बघूया. थोडंसं एक लॉजिक आहे इथे बघा. STI मेन्स 2012चा प्रश्न आहे आणि 2012च्या प्रश्नामध्ये काय म्हटलं की 2008-9 मध्ये विदेशी संख्यात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात साधने भारतीय अर्थव्यवस्थेतून काढून का घेतली? खूप लोकांनी आपल्या भारतामध्ये इन्व्हेस्ट केलं होतं, पण 2008-9 साली असं काय घडलं की त्यांनी ती काढून घेतलं परत? तर त्याचं उत्तर आहे की त्यांच्या अर्थव्यवस्थांमध्ये निर्माण झालेली मंदीची स्थिती. जी मंदीची स्थिती आहे म्हणजे भारतामध्ये मंदीची स्थिती होती 2008-9 मध्ये. ॲक्च्युली ती बाहेरच्या देशांमध्ये जास्त होती, अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी बऱ्यापैकी होती, तर त्याचा फटका भारताला पण बसला होता. आता सेम म्हणजे हा बघा 2012ला 2008-9 वर्षाच्या संबंधित 2012ला प्रश्न विचारला. अगेन 2011मध्ये पण 9-10 या काळाचाच प्रश्न विचारला आणि त्या काळात काय म्हटलंय की एकूण थेट विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतच आहे ही किती होती? तर ती आहे $22,461 दशलक्ष डॉलर अशी होती. तर यावरून एक अंदाज येतो मित्रांनो प्रिव्हियस इयरच्या ॲनालिसिसवरून की 2009-10 असेल, इथे 8-9 असेल जी की मंदीची स्थिती होती. तर सेम 8-9वर प्रश्न विचारला. याचा अर्थ की हे वर्ष आपल्याला खूप महत्त्वाचे 2008 ते 2010 पर्यंतची. तर याची बरेचशी आकडेवारी आपल्याला करणं महत्त्वाचं आहे, याच्यावरून एक अंदाजा येतो. तर याच्यामध्ये आपल्याला आणि महत्त्वाचं म्हणजे की विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारलेत आणि हा प्रश्न पण सेम FDIच्या बाबतीत विदेशी गुंतवणुकीच्या बाबतीतच विचारला आहे, तर ती काळजी घ्या तुम्ही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 54,5,400 कोटी म्हणजे 5400 कोटी असं त्याचं उत्तर आहे.
पुढचा प्रश्न 39 नंबरचा, आणि हा प्रश्न आहे, रस्ते विकासातील प्रमुख समस्या कोणत्या, म्हणजे मुख्य समस्या कोणत्या. हा प्रश्न अगेन लॉजिक्स आहे, पुस्तकात पण तुम्हाला याचं उत्तर मिळेल, पण अगेन लॉजिक्स आहे. रस्ते डेव्हलपमेंट करायचे, रस्ता डेव्हलप करायचा आहे, मग त्याच्यात समस्या अडथळे काय येतात, नक्की अडथळे कसे येतात. तर अगेन तुम्ही एक एक ऑप्शन बघितला, एक एक विधान बघितलं तर कळेल लगेच की रस्ते विकासाची मंदगती. हो, आपल्याकडे मंदगती आहेच, रस्ते विकास तेवढ्या स्पीडने होत नाही, कारण भरपूर गावे आजपर्यंत पण रस्त्याने जोडलेली गेलेली नाहीत चांगल्या पक्क्या रस्त्यांनी. तर ती एक समस्याच आहे. निकृष्ट दर्जा नक्कीच आहे. तुम्ही जर रस्त्याने बाहेर पडलात, इव्हन सिटीमध्ये पण तुम्हाला रस्त्यात खड्डे दिसतात, कुठे कुठे रस्ते उखडलेले दिसतात. तो तो त्याचं कारण काय, तर तो निकृष्ट दर्जा आहे म्हणूनच. त्यामुळे ती एक प्रमुख समस्या आहे. आता विषम विभाजन. आता विषम विभाजन ह्या शब्दाचा अर्थ काय नाही. बघा, एखादा हे शहर आहे, तर एखादा शहर श्रीमंत वस्तीने या साईडला वस्तीने, या साईडला थोडक्यात की गरीब वस्ती किंवा आपण झोपडपट्टी म्हणू. तर रस्ते विकास या क्षेत्रात तुम्हाला जास्त दिसेल, पण या क्षेत्रात खूपच कमी दिसेल, एकदम लो दिसेल. तर यालाच म्हणायचं विषम विभाजन. मग सेम हे कुठे होतं, शहरात पण होतं आणि ग्रामीणमध्ये. ग्रामीणमध्ये पण रस्ते विकास तेवढा नसतो, पण शहरात असतो. हे झालं विषम विभाजन, आणि ही प्रमुख समस्या आहेच रस्ते डेव्हलपमेंटमधली. त्यामुळे येतं, ब येतं, क येतं, आणि ऑप्शन जर बघितले आपण तर ऑप्शन फक्त हा जातो, वरीलपैकी एकही नाही, हा ऑप्शन पण जातो. ब आणि क दोन्ही हा ऑप्शन जातो, उरतो ऑप्शन पर्याय क्रमांक 4. हेच उत्तर आहे. आणि जो ड विधान आहे, उच्च वाहतूक खर्च, तर आहेच ना, वाहतुकीचा खर्च रस्त्यांचा जास्त आहे तुलनेने इतर प्रकारामध्ये. जर समजा रेल्वे वगैरे असेल तर त्याच्या तुलनेत, किंवा जल मार्गाने जी वाहतूक होते त्यापेक्षा रस्त्याचा खर्च जास्त आहे. हवाई वाहतुकीचा खर्च वेगळा आहे, पण त्याचं फीचर्स वेगळे असतात. तर इथे आपल्या रस्त्याच्या बाबतीत आहे. चला, हा 40 नंबरचा प्रश्न बघूया. आणि 40 नंबरचा प्रश्न पण अगेन लॉजिकवर आहे. प्रश्न एकदा व्यवस्थित समजून घ्या. आर्थिक वृद्धीची श्रेणी, म्हणजे आर्थिक वृद्धी होती त्याची श्रेणी काय असते. आपण श्रेणी म्हणतो ना, ABCD जी असेल ती. तर त्याची श्रेणी नक्की, त्याचा घटक, आणि दरडोई उत्पन्नाचा आकार, दरडोई उत्पन्नाचा आकार, पर कॅपिटल इन्कम म्हणतो आपण त्याला, त्याचं व्हॉल्यूम म्हटलं आहे. आणि इथं श्रेणी म्हटले. श्रेणी थोडक्यात काय की त्याची क्वालिटी कशी आहे वगैरे. आणि डॅश डॅश यामध्ये प्रत्यक्ष सहसंबंध आहे. म्हणजे 3 घटक, कुठला, आर्थिक वृद्धी, दरडोई उत्पन्नाचा आकार, आणि तिसरा कोणता घटक, यांच्यात प्रत्यक्ष सहसंबंध आहे, डायरेक्ट इंटरलिंकिंग आहे. तर तो कुठला आहे. आता बघा, ब्रॉड लेवलला दरडोई उत्पन्न आहे, आर्थिक वृद्धी आहे. तर अन्न उपभोग येईल का. अन्न उपभोग ठराविक, म्हणजे आपण ठराविक वेळेत करतो, किंवा आपल्या लाईफचा एक तो ठराविक भाग आहे, पण पूर्ण घटक आहे का तो. तर त्याच्यात प्रत्यक्ष संबंध येत नाही, किंवा दरडोई उत्पन्नाचा आकार करताना आपण अन्न हा घटक त्याच्यात मोजत नाही. अगेन सोयीसुविधा उपभोग, सोयीसुविधा उपभोग हा होऊ शकतो, पण सोयीसुविधा किती आहेत यावरून दरडोई उत्पन्न तुमचं बघितलं जातं का. दरडोई उत्पन्नाचा आकार डायरेक्टली काय की तुम्ही किती, तुमच्याकडे पैसा आहे, किंवा तुमच्याकडे तुमच्या डेव्हलपमेंट कशी झाली आहे, किती ब्रॉडला, तुमची मागच्या वर्षी काय होती आणि आज काय आहे डेव्हलपमेंट, यावर ठरेल. तर आता बघा 3 नंबरचा ऑप्शन. आता दरडोई ऊर्जा उपभोग, दरडोई पर कॅपिटा आपण म्हणतो त्याला. ऊर्जा उपभोग म्हणजे फक्त इलेक्ट्रिसिटी वापरणे असं नाही होत बरं का त्याचा अर्थ. आता ऊर्जा उपभोग म्हणजे काय की याच्यात अन्न पण येतं, अन्नामधून आपल्याला एनर्जी मिळते. ऊर्जा उपभोगमध्ये अजून काय येतं की आपण जे काही ॲक्सेस करतो आपल्या डेली लाईफशी जगण्यासाठी, तर त्यामध्ये काय येईल, आपलं दळणवळण येईल, व्हेकल्स येतील आपले, कारण ती ऊर्जा आहे ना, पेट्रोल डिझेल आपण वापरतो, तर तो ब्रॉड लेवलला घटक आहे. इथे कसं की लिमिट फक्त अन्न आहे, इथे फक्त सोयीसुविधा आहे, आणि इथे फक्त दळणवळण आहे. याच्यात दळणवळणमध्ये अन्न येत नाही. पण या ऊर्जा म्हणून, ऊर्जा जर ब्रॉड लेवलला बघितलं आपण, तर ऊर्जेमध्ये हे सर्वच येतं, दळणवळण येतं, अन्न घटक येतो, बाकी सोयीसुविधा येतात इतर, ह्या सर्व गोष्टी ऊर्जा म्हणून येतात. म्हणून लॉजिकने हा ऑप्शन आपला बरोबर येतो 40 नंबर प्रश्नाचा. मित्रांनो, आपण आता STI मेन्स इकॉनॉमिक्स ही सिरीज पाहत आहोत, आणि याच्यामध्ये आपला भर मुख्यतः हा आहे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, त्याचं ॲनालिसिस, तुमचं लॉजिक कसं झालं पाहिजे, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचे बेसिक सोर्स आपण कोणते वापरतो आहे, जे टॉपर्सने सजेस्ट केले तेच पुस्तकांमधलं आपण तुम्हाला सांगतो की प्रश्न कुठून कसा आला. तर यामध्ये आपण आज
21 ते 40 प्रश्न पाहिले, टोटल 19 ते 20 प्रश्न पाहिले आणि हे प्रश्न कसे आले, कसे सोडवायचे हे तुम्हाला आज सांगितलं. तर या व्हिडिओचा पुढचा भाग म्हणजे पुढचे प्रश्न आपण व्हिडिओच्या पुढच्या भागामध्ये आपण घेणार आहोत. तूर्तास माझं असं सांगणार आहे की तुम्ही हा पूर्ण पेपर बघून घ्या आणि तुम्हाला कसं सोडवता येतो ते सांगा. आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. आपली जी काही प्रिपरेशन लेवल असेल तर ती तुम्हाला तुमच्या प्रिव्हियस इयरच्या पेपरच्या ॲनालिसिसमधूनच कळेल. म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचताय, पण पुस्तकं वाचून तुम्हाला नक्की प्रश्न सोडवता येतात का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग त्यासाठी लॉजिक डेव्हलप करायचं आहे का, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स व्यवस्थित हँडल करायचे, तुमचा बेसिक सोर्स वाचायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला भर द्यायचा आहे. आणि त्यासाठीच आपली ही सिरीज आपण कंटिन्यू करतो आहे. यापूर्वी आपण कंबाईंड पूर्व 2019 याचा ॲनालिसिस घेतला आहे ते विषयानुसार, तर त्याचे व्हिडिओज पण आपल्या चॅनलवर आहेत ॲडव्हान्स MPSCच्या, तर ते पाहून घ्या. आपण भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचे प्रश्न म्हणजे 41 पासून सुरू होणारे प्रश्न आपण घेणार आहोत. तुर्तास मी आपली रजा घेतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करायला आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबचं खाली बटन आहे, तर सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन बटन दाबा.